नमस्कार मित्रांनो, तुम्ही घेत असलेल्या स्टॉकचे टॉप सिक्रेट ओळखा हा फंडामेंटल ॲनालिसिसचा भाग आहे मित्रांनो. हे कोण काम करते तर ह्याच्यामध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आपली पैशाची इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर खूप दिवसांसाठी हे सगळं पाहत असतात सिक्रेट. ठीक आहे, पहिलं बघा, कंपनीच्या बाबतीत पाहायचं असेल तर काय पाहायचं तुम्हाला, त्या कंपनीचं क्षेत्र आणि कार्य, म्हणजे ती कंपनी कोण्या क्षेत्रात कार्य करत आहे आणि नेमकं स्पेसिफिक कार्य काय करत आहे. जसं आता पाहिलं तर आपण AIचा जमाना आहे. AIच्या क्षेत्रामध्ये त्या AIच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्य आहे. जसं की ती कंपनी अल्गोरिदम तयार करते काय, ती कंपनी त्या AIचे चिप बनवते काय. ठीक आहे, दुसरी एखादी कंपनी राहू शकते जे गाड्या बनवते. ठीक आहे, त्याच्यामध्ये ती गाडी 2 व्हीलर बनवते काय, 4 व्हीलर बनवते काय, त्या गाड्यांचे इंजन बनवते का, त्या गाड्यांचे डिझाईन बनवते. असे वेगवेगळे कार्यसुद्धा असतात. मग ते आपल्याला पाहून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, दुसरं पहा, ते कार्य करतच ती कंपनी अजून दुसरं काही कार्य करते काय. जसं की अडाणी आहे. ठीक आहे, अडाणीचे सिमेंटचे कंपनी आहे, अडाणीची पोर्टची कंपनी आहे, अडाणीचे दुसरं पाहिलं तर एनर्जी सेक्टरमध्ये काम करते. म्हणजे एकच कंपनी वेगवेगळे कार्यसुद्धा करू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो, जर आमचा हे कंटेंट आवडत असेल तर महोदय आमच्या प्रोदोस्त 1997 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला लाईक करा. ठीक आहे, शेअर करा, तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट करा. हे तुम्हाला ह्याच्यामधील कोणत्या ह्याच्यावर डिटेल अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो पुढे पहा. आता त्याच्यानंतर त्या कंपनीचा नेमका उद्देश काय, आपण त्याला गोल म्हणतो. ठीक आहे, गोल काय आहे त्या कंपनीचा. एखादी कंपनी आपली कंपनी टाकली म्हणजे त्याचा काहीतरी उद्देश राहणार आहे, पण ते उद्देश त्यांचा भविष्यात चालून पुढं त्याला ग्रोथ देणार आहे काय त्या कंपनीला. ते उद्देश त्यांना भविष्यामध्ये ग्रोथ देणार आहे काय, त्यांना पैसे अजून वाढवून देणार आहे काय. त्यांचे पैसे वाढले म्हणजे आपलीही त्या कंपनीमध्ये घातलेले पैसे आपलेही वाढणार आहे. त्याच्यासाठी त्याचा उद्देश पण पाहावा लागणार आहे. दुसरं पहा मित्रांनो, चालू कंपनी म्हणजे त्याचा एरिया कुठपर्यंत आहे. म्हणजे कसं, आता एकच आता कंपनी म्हणल्यावर त्याच्यामध्ये एक फॅक्टरी किंवा एकच कंपनी राहत नाही. तर अशा त्यांच्या किती कंपन्या आहेत, किती एम्प्लॉय आहेत, काम करणारे लोक आहेत, आणि कोण्या क्षेत्रामध्ये त्याच्या कंपन्या आहेत, आणि कोण्या सिटीजमध्ये त्याच्या कंपन्या आहेत. ती कंपनी आपल्या देशातच काम करते का बाहेर जाऊनही काम करते, ह्या सर्व गोष्टीसुद्धा आपण पाहिलेले चांगलं असणार आहे. ठीक आहे, दुसरं बघा मित्रांनो, भविष्यात त्या कंपनीचे प्लॅन काय आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला भविष्यामधले प्लॅन करूनच काम करावं लागणार आहे. तर त्या कंपनीचे जर भविष्यामध्ये काहीतरी कार्य असतील, ठीक आहे, किंवा प्लॅन्स असतील, तर ती कंपनी आपल्यालाही कळते की हां, हे भविष्यामध्ये ठीक आहे ग्रोथ करण्यासारखं आहे. ठीक आहे, आणि ही कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करू शकते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ती कंपनीचे अचिव्हमेंट काय आहे, ती कंपनी आत्तापर्यंत कोणती अचिव्हमेंट केलेली आहे, कुठपर्यंत त्या कंपनीचे मार्केटमध्ये ग्रीप आहे, ती कंपनी पूर्ण टोटल कामाच्या किंवा जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्या किती टक्के तिनं काम करत आहे, तिच्याकडे किती कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, भविष्यात कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहेत का, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या भविष्याच्या प्लॅनमध्ये येणार आहेत मित्रांनो. दुसरं बघा, स्पर्धक. प्रत्येकाला स्पर्धक असतात. ठीक आहे मित्रांनो, तर कंपन्यांना सुद्धा स्पर्धक राहणार आहेत. मग त्या स्पर्धकांबरोबर ही कंपनी टिकणार आहे का, की एखादी मोठी कंपनी ह्या कंपनीला आधिपत्यात म्हणजे अंडरमध्ये घेणार आहे, पैसे देऊन त्याला विकत घेणार आहे का, हीच कंपनी भविष्यात मोठी होऊ शकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण पाहावं लागतात. मग तर आमचं जर कंटेंट आवडत असेल तर प्रोदोस्त 1997 ह्याला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का. आणि अजून तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला पुढील व्हिडिओ बनवायचा ते नक्कीच सांगा हां. मग त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तर स्पर्धकामध्ये सुद्धा मग आता तुम्हाला पाहावं लागणार आहे ती कंपनी छोटी आहे का मोठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो, मार्केट कॅप. त्या कंपनीचं मार्केट कॅप, त्या कंपनीचं मार्केट कॅप काय असते मित्रांनो, आत्ता त्या कंपनीचा मार्केटमध्ये चालू भाव, ठीक आहे, गुणिले त्या कंपनीचे एकूण शेअर किती आहेत, ह्याचा जर आपण गुणाकार काढला तर त्या कंपनीचा मार्केट कॅप तयार होते. मग हे मार्केट कॅप का बघायचं, बघा मित्रांनो, बाजारामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप
अशा पद्धतीच्या कंपन्या असतात. 5,000 करोडच्या खालच्या कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात. 5,000 ते 20,000 करोडच्या कंपन्या हे मिड कॅपमध्ये येतात आणि 20,000च्या पुढच्या कंपन्या हे लार्ज कॅपमध्ये येतात. आता ह्या मार्केट कॅपचं नेमकं फायदा काय मित्रांनो, आपल्याला याच्यावरून कळते की ही कंपनी किती मोठी आहे आणि हे कंपनी भविष्यात अजून आपली ग्रोथ करू शकते काय आणि अजून आपली इन्व्हेस्टमेंटवर जास्त पैसे देऊ शकते काय. पण मित्रांनो लक्षात घ्या, मार्केट कॅप हे फसवण्यासाठी सुद्धा असते. कसं असते बघा, आता शेअरचा भाव वाढलेला आहे तर तुम्हाला त्या शेअरचा भाव आणि एकूण शेअर याचा जर गुणाकार केला तर मोठा दिसेल. पण एखाद्या वेळेस शेअरचा भाव कमी असतो, ठीक आहे, त्यावेळेस जर त्याचा आणि एकूण शेअरचा गुणाकार केला तर ते छोटा येणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त मार्केट कॅपला सुद्धा पाहून फक्त ती कंपनी चांगली आहे का वाईट आहे हे तुम्ही ठरवू शकणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहावं लागणार आहे. तर लक्षात घ्या, हे मार्केट कॅप आहे, ठीक आहे. तर मार्केट कॅपवरून सहजासहजी. आणि दुसरी गोष्ट, स्मॉल कॅप कंपनी ह्या थोडासा धोकादायक असतात पण त्याची ग्रोथ खूप मोठी होऊ शकते. याच्यातूनच तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक्स भेटणार आहेत. मल्टीबॅगर म्हणजे तुम्हाला दुप्पट तिप्पट पैसे भेटू शकतात, पण तेवढाच धोका पण आहे, जोखीम पण आहे मित्रांनो. मिड कॅप कंपनी हे ग्रोथ पोटेन्शियल असतात. ग्रोथ पोटेन्शियल म्हणजे त्या भविष्यात वाढू शकतात, ठीक आहे. आणि जे लार्ज कॅप कंपनीज आहेत जे 20,000 करोडच्या वरचे आहेत मित्रांनो, ती ऑलरेडी ग्रोथ आपली केलेली असतात. त्यांची ग्रोथ स्टेबल असते, चालू असते, पण सावकाश त्यांची ग्रोथ होत असते. त्याच्यामुळे त्याचे स्टॉकही सावकाश वाढत राहतात. पण इथं लार्ज कॅप कंपनीमध्ये सगळ्यात कमी धोका असतो, ठीक आहे मित्रांनो. हे तुम्हाला तुमचे पैसे म्हणजे लॉसमध्ये तुम्हाला नेऊ शकणार नाहीत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, शेअर्स तुम्हाला स्वस्त भेटलेला आहे पण ती कंपनी नेमकं कमाई करते काय, ती कंपनी कशी कमाई करते, आपले दिलेल्या पैशावर कशी कमाई करते, ठीक आहे, ती किती पर्सेंटेज कमाई करत आहे, हे सगळं आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर महोदय विसरायचं नाही आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रोदोस्त 1997 ह्या यूट्यूब चॅनलवर जायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि मित्रांनो कमेंट तर तुमच्यासाठी मोकळंच आहे मित्रांनो, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.